तूळ राशी अक्षय तृतीयेनंतर आयुष्य बदलणार मोठा युटर्न हे 10 भयंकर बदल उघडकीस येणार। अक्षय तृतीया हा दिवस सनातन धर्मात अत्यंत पवित्र, शुभ आणि कधी न संपणाऱ्या पुण्याचा मानला जातो। 2026 मध्ये येणारी अक्षय तृतीया तूळ राशीसाठी एक विशेष टर्निंग पॉइंट ठरू शकते। या दिवशी ग्रहांची स्थिती, ऊर्जा आणि दैवी कृपा एकत्र येऊन तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवण्याचे संकेत देत आहे। अनेक दिवसांपासून थांबलेली कामे, अडथळे आणि मनातील शंका या दिवशी दूर होऊ शकता। हा दिवस केवळ शुभ नाही तर तुमच्या नशिबाची दिशा बदलणारा ठरू शकतो। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा। तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। नंबर 1. नशिबात अचानक बदल होण्याची शक्यता। अक्षय तृतीया या दिवशी तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात नशिबाचा एक अनपेक्षित टर्न येऊ शकतो। जे काम खूप दिवसांपासून अडकले होते, वारंवार प्रयत्न करूनही जे पूर्ण होत नव्हते, ते अचानक सहजपणे मार्गी लागू शकतं। काही लोकांना अचानक नवीन ओळखी, नवीन संपर्क किंवा अशा व्यक्ती भेटू शकतात जे त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतील। हा बदल फक्त बाहेरून नाही तर आतूनही होईल। तुमच्या विचारसरणीत सकारात्मकता येईल आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची देखील ताकद मिळेल। यामुळे पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यात सतत प्रगतीची मालिकाही सुरू होऊ शकते। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। नंबर 2. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा। या दिवशी धनलाभाचे योग खूप मजबूत दिसतात। विशेषतः ज्या लोकांना पैशाची अडचण होती किंवा कर्जाचा भार होता, त्यांना काही ना काही मार्ग या ठिकाणी सापडू शकतो। अचानक बोनस, इन्कम वाढ, एखादा मोठा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे। काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात। जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या दिवशी केलेली गुंतवणूक भविष्यात चांगले फळ देऊ शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो, कारण ग्राहकांची वाढ, विक्रीत वाढ आणि नफा वाढण्याचे संकेत आहे। पैशांबाबत घेतलेले योग्य निर्णय तुमच्या आर्थिक स्थैर्याला मजबूत बनवतील। नंबर 3. करिअर आणि व्यवसायात प्रगती। तुळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता आहे। जे लोक नोकरीत आहेत त्यांना प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील। जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगल्या संधी मिळू शकतात। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे। नवीन डील्स, मोठे प्रोजेक्ट किंवा पार्टनरशिप मिळू शकते। तुमची मेहनत आणि योग्य वेळ यांचा संगम झाल्यामुळे तुम्ही मोठी उंची गाठू शकता। या दिवशी घेतलेले निर्णय तुम्हाला करिअरला पुढील अनेक वर्षांसाठी देखील दिशा देऊ शकतात। नंबर 4. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढणार। अक्षय तृतीया हा नात्यांसाठीही सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो। तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील तणाव, गैरसमज आणि वाद कमी होण्याची शक्यता आहे। कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल। पती-पत्नीमधील संबंध अधिक मजबूत होतील आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल। प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ विशेष चांगला आहे, कारण नात्यात स्थिरता येईल आणि भविष्यासंबंधित सकारात्मक निर्णय घेतले जाऊ शकतात। काही लोकांना जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भावनिक समाधान मिळेल। ज्या दिशेला केलेला मनापासून संवाद आणि समजूतदारपणा नात्यात दीर्घकाळ टिकवून ठेवेल। नंबर 5 आहे मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढणार। या दिवशी तुमच्या मनावर असलेला ताण आणि चिंता कमी होण्यास सुरुवात होईल। आतापर्यंतचे नकारात्मक विचार मनात येत होते ते हळूहळू दूर होतील आणि त्याच्या जागी सकारात्मकता येईल। तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही कोणतीही परिस्थिती ध्येयाने हाताळू शकता। निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि तुम्ही गोंधळ न करता स्पष्टपणे योग्य मार्ग निवडू शकाल। मानसिक स्थैर्य मिळाल्यामुळे तुमचे कामात लक्ष वाढेल आणि तुम्ही अधिकच उत्पादक बनाल। ध्यान आणि प्रार्थना किंवा थोडा वेळ स्वतःसाठी काढल्यास यात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिकच वाढू शकतो। नंबर 6. नवीन सुरुवातीसाठी सर्वोत्तम वेळ। अक्षय तृतीया हा कधी न संपणाऱ्या शुभ परिमाणांचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी सुरू केलेली कोणतीही गोष्ट ही दीर्घकाळ टिकणारी आणि यशस्वी ठरण्याची शक्यता असते। तूळ राशीच्या लोकांनी जर नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, नवीन घर खरेदी किंवा एखादी मोठी योजना सुरू करण्याचा विचार केला असेल तर हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत योग्य असेल। या दिवशी घेतलेले निर्णय भविष्यात मोठे परिणाम देतात। विशेष म्हणजे या दिवशी सुरू केलेल्या कामात अडथळे कमी येतात आणि काम हळूहळू पण स्थिरपणे यशाच्या दिशेने जातं।
त्यामुळे कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. नंबर 7, आध्यात्मिक प्रगतीची संधी. अक्षय तृतीया हा केवळ भौतिक लाभांचा दिवस नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातही खूप महत्त्वाचा दिवस आहे. तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी मनापासून पूजा, जप, ध्यान किंवा दानधर्म केल्यास त्यांना विशेष आशीर्वाद मिळू शकतो. या दिवशी केलेली साधना अनेक पटींनी फळ देते असे मानले जाते. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. काही लोकांना अंतर्मनातून एखाद्या गोष्टीची जाणीव होऊ शकते, त्यामुळे ते स्वतःच्या आयुष्याने वेगळ्या दृष्टीने पाहू लागतात. हा दिवस आत्मशांती आणि आत्मजागृतीचा अनुभव देणारा ठरू शकतो. नंबर 8, आरोग्यात सुधारणा. तूळ राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा दिवस सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. जे लोक दीर्घकाळ एखाद्या त्रासाने ग्रस्त होते त्यांना आता आराम मिळण्याची सुरुवात होऊ शकते. या दिवशी तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यास त्याचे दीर्घकालीन फायदे मिळतील. योग्य आहार, पाण्याचे योग्य प्रमाण आणि हलका व्यायाम किंवा योग यामुळे शरीर अधिक तंदुरुस्त होईल. मानसिक आरोग्यही सुधारेल, कारण मन शांत असल्यामुळे शरीरावरही चांगला परिणाम होतो. या दिवशी घेतलेली आरोग्याची छोटी काळजी भविष्यात मोठ्या समस्यांपासून वाचवू शकते. नंबर 9, लपलेली संधी समोर येणार. अनेक वेळा आपल्यासमोर संधी असतात, पण त्या योग्य वेळी दिसत नाहीत. अक्षय तृतीया 2026 या दिवशी तूळ राशीच्या लोकांसाठी अशा लपलेल्या संधी उघड होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या कल्पनेतून नवीन मार्ग मिळू शकतो किंवा एखादी छोटी गोष्ट मोठ्या यशात बदलू शकते. काही लोकांना अचानक नवीन कामांची ऑफर, प्रोजेक्ट किंवा व्यवसायाची कल्पना मिळू शकते. महत्त्वाचं म्हणजे याची संधी ओळखून त्यावर लगेच कृती करणं गरजेचं आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्याची वेगळी दिशा देऊ शकतो. नंबर 10, जीवनात स्थैर्य आणि आनंद. अक्षय तृतीया हा दिवस तुमच्या जीवनात स्थैर्य आणण्याची सुरुवात करू शकतो. आत्तापर्यंत असलेले चढउतार हळूहळू कमी होतील आणि जीवन अधिकच संतुलित होईल. आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक पातळीवर तुम्हाला समाधान मिळू लागेल. घरात आनंदाचे वातावरण तयार होईल आणि कुटुंबासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. मनात असलेली असुरक्षितता आणि भीती कमी होईल, ज्यामुळे तुम्ही आयुष्याचा आनंद घेऊ शकाल. या दिवसांनंतर तुमच्या जीवनात एक सकारात्मक आणि स्थिर टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे, जो दीर्घकाळ टिकू शकतो. आता महत्त्वाचे उपाय या ठिकाणी जाणून घेऊ. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची पूजा करा. पिवळ्या वस्त्राचे दान करा आणि गरजूंना अन्न सुद्धा द्या. घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवा. शक्य असल्यास सोनं किंवा चांदी खरेदी करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. तूळ राशीसाठी 2026 ची अक्षय तृतीया हा केवळ एक शुभ दिवस नसून आयुष्य बदलण्याची संधी घेऊन येणारा विशेष क्षण आहे. नशिबाची साथ, ग्रहांची अनुकूलता आणि तुमचे प्रयत्न यांचा संगम या दिवशी होणार आहे. योग्य निर्णय, सकारात्मक विचार आणि श्रद्धा ठेवली तर हा दिवस तुमच्या जीवनात नवीन यश, आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.